सरचे स्वागत. जे प्रेक्षक डीबीएनच्या माध्यमातून आपल्या दरबार जोडले गेले त्यांचं देखील स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण वेलकम करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया त्या मॅचकडे. या स्पर्धेमधील ही चौथी मॅच आहे. बावा 11 विपक्ष महामाया सुपर स्ट्रायकर्स. दोन संघ जे आहेत ते मैदानावरती इन ॲक्शन असतील. टॉस जिंकलाय बावा 11 आणि सर्वप्रथम निर्णय आहे बॅटिंग करण्याचा. अगदी पहिले 3 मॅचेस झाले होते जिथे बॅटिंग करणाऱ्या टॉस जिंकणाऱ्या संघानं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निवडला होता. मात्र एक वेगळा निर्णय मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल. या स्पर्धेमधला एक मोठा उलटफेर, अगदी तोडफोड बॅटिंग दोन्ही एंडने आपण पाहिली आणि एक मी म्हणेल की सरप्राइजिंग रिझल्ट शेवटच्या मोमेंटला देखील आला. म्हणून क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही सुरुवात कशी करताय फार महत्त्वाचं नाही, शेवट कसं करताय सर्वाधिक महत्त्वाचं आहे. शेवटच्या क्षणी तुमचा संघ जिंकतोय का हे सर्व अधिक मॅटर करतं मॅचमध्ये. चला विनंती आहे, चला मॅचला सुरुवात करा. बराचसा उशीर होतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसभरात आपण 12 मॅचेस खेळवणार आहोत आणि घड्याळात जर पाहिले तर बरोबर 12:22 वेळ झालाय. या स्पर्धेतील ही चौथी मॅच आपल्या दरम्यान आहे. तर सन्माननीय दशरथ शिगवंज यांना विनंती आहे. भैरवनाथ समाज कल्याण विकास संस्था सायटेवाडी ताडील यांना विनंती आहे. दशरथ शिगवंज साहेब आपण ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेसाठी रोख पारितोषिक 7,000 देखील त्यांच्याकडून स्पर्धेसाठी आम्हाला पारितोषिक मिळाले आणि त्यांनाही मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. तर सन्माननीय शंकर गंगारामजी शेडगे यांच्या माध्यमातून सुयशसाठी जे मागच्या मॅचमध्ये 47 धावांची एक अफलातून इनिंग पाहिली, त्या इनिंगसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर सुयशला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपलं कॅश प्राईज कलेक्ट करा. मॅचकडे जातोय. या बॉलला हलक्या हाताने केवळ ढकलून दिलं. कवचमध्ये क्षेत्ररक्षक आहे, केवळ एक सिंगल धाव कंप्लीट झाले. एकंदरीत रनांचा आकडा पाहिला तर दोन्ही आकड्यावरती स्थिर आहे. चेंडू फेकून झाले 2. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अभिषेकला पाहत आहे. जो अभिषेक P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. ट्रॅप रचलं गेलंय मिड विकेट आणि त्याच्या बरोबरीने डीपमध्ये लांगाप तैनात केला गेलाय. ते थांबवलं. या बॉलवरती सिग्नल गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं मैदानावरती कधी थांबायचं कधी धावायचं कॉलिंग गरजेचं आहे. ज्या चला सुयशला विनंती आहे कॅश प्राईज स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मागच्या बॉलवरती थांबवलं आणि तो अपघात होण्यापासून वाचवलं. एक क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. सिग्नल स्लॉटमध्ये बॉल होता. फुलर लेनचा बॉल खोलवर टप्पा तिथून खोदून काढल्यामध्ये भाग पडला. जोपर्यंत सर्कलमध्ये बॉलला कॅरी केलं जाईल एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ नन विकेट. प्रारंभिक जोड्या आहे मैदानावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत एक संयमी शांत क्रिकेट बॅटिंग करणाऱ्या बावा 11 संघाकडून आपण पाहताय. पुन्हा एकदा पुढे बॉल ठेवला, लाफ्ट केलं, बॉल निघून येते लांगॉनला. दया आहेत बॉलवरती जोपर्यंत फेकी झाले. दुसरा धावेचा कॉल आणि रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. प्रेशर टाकलं जाते क्षेत्ररक्षकावरती. प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. ताळमेल तुमच्याबद्दल कॉलिंग हे सुरेख असणं गरजेचं आहे. बॉलवरती ते पाहिलं ज्यावेळी बॅटिंगमधून मोठ्या धावा येत नाही त्यावेळी तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल त्याप्रमाणे सिंगलची क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. आणि आतापर्यंत लाजवाब खेळलं सिंगल डबलनं. रणसंख्या 5 आकड्यावरती. 1 टू गो. शेवटच्या बॉलवरती आक्रमक फटका. बॉलला पाठवून दिले प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय. 6 धावा षटकार. जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 सामने संपूर्ण दिवसभरामध्ये आपण कव्हर करतोय. फ्लडलाईटची व्यवस्था नाही आहे स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे विनंती आहे की डे लाईट्समध्ये संपूर्ण जी आजचा दिवस आहे त्या दिवसातील 12 सामने कशा पद्धतीने कव्हर्स होतील यासाठी तुमचंही योगदान फार महत्त्वाचं आहे. कारण आपली स्पर्धा आहे, तुमची आमची स्पर्धा आहे
आणि या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. ती स्पर्धा मात्र आज या नारंगीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहे आणि त्यासाठी तुमचं वेळेचं योगदान हे महत्त्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सदानंदला आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती एक आक्रमक फटका पाहिला. पहिल्या षटकाखेर धावसंख्येवरती धावा जर पाहिला तर धाव फलकावरती डबल 1 11 आकडा आपण पाहत आहे. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. सदानंद गोलंदाजी ट्रॅकवरून पहिला बॉल कट केल्या बॉलला गलीमधून निघून गेला. थर्ड मॅन मध्ये चेस होईल बॉल. सिंगल कंप्लीट, डबल ही कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. 2 धावांवरती रोखलं गेलंय. रणसंख्या जाऊन पोहोचते 1-3. 13च्या घरात पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिला बॉल थोडासा बाहेर ठेवला, कट करण्याचा प्रयत्न झाला, प्रोटेक्शन होतं मात्र इनटू द गॅप बॉल निघून गेला मागे थर्ड मॅन रिझन मध्ये. तिथून 2 धावा ही कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती आक्रमक फटका आल्यानंतर रणसंख्येने थोडासा आकार प्राप्त केलाय. यावेळी संधी आहे, चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षकाची मिळते साथ. फलंदाज होतोय बाद. गॉन. बॅटर जरा घाईने जा, कारण आतापर्यंत पाहिलं तर 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा एकंदरीत झाल्यात 1-3 13. पहिल्या षटकामध्ये 5 बॉलवरती धावा आल्या नव्हत्या. शेवटच्या बॉलवरती एक आक्रमक फटका पाहिला. त्याच्यानंतर सँडी सदानंदला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. पहिल्याच बॉलवरती डबल, त्याच्यानंतर एक गडी बाद. न्यू कॅन्डिडेट तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी नवीन उमेदवार किरण मैदानावरती दाखल झालाय. ज्याच्या नावामध्ये रन आहेत आणि त्याला मैदानावरती आता रन्स करायचे आहेत. किरण ऑन द स्ट्राईक एंड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. सँडीला पाहत आहे. ऑर्थोडॉक्स ऍक्शन. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून आउटफील्ड मध्ये बॉल चाललाय. 2 कंप्लीट झाल्यात. इथून तिसरी ही धाव सुरेखरित्या कन्वर्ट केली गेली. 3च्या मदतीनं रणसंख्या जी आहे ते धावसंख्या जाऊन पोहोचते 16 घरात. आता इथून धावा येणं गरजेचं आहे, कारण मागच्या मॅच मध्ये एक मोठा उलटफेर पाहिला. धावा चेस होताना पण पाहिल्यात. दापोली जिल्ह्यातील ही एक अप्रतिम स्पर्धा आहे. फुल टॉस बॉल आणि त्या बॉलवरती अगदी पंच केलं, पनिश केला बॉलला. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडूवरती प्रहार केला जाते. चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल हा खेळ आतापर्यंत राहिला बॅटिंग करणाऱ्या बाबा 11 संघाचा, आणि यासाठी त्याने बॅटिंग ही निवडली. हा बघा, सन्मान द्यायचा होता, बॉल पडला, थोडासा बाहेर आला आणि या स्पर्धेचा पहिला यष्टीचित होणारा फलंदाज ठरलाय. फलंदाज रोशन. बॅक टू द डगआउट. बाद. गाडीवाला. मॅच लगेचच ऑन होईल. मागच्या बॉलवरती पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला यष्टीचित होणारा रोशन माघारी परततोय. अफलातून डिलिव्हरी होती, फ्लाईट दिली त्या बॉलला, बॉल पडला, थोडासा बाहेर आला. त्याच्यानंतर हलक्या हाताने किंवा स्टिअर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र ज्या लाईन्स आहेत, तर क्रिकेट इज अ गेम ऑफ लाईन्स. ज्या मैदानावरती लाईन्स आहेत, रेषा आहेत, त्या फार गरजेचं. तिथे तुम्हाला काम करणं, त्यांना लक्षात घेणंही गरजेचं असतं. ते बॅटरला ज्या लाईन आखून दिल्या त्याच्या बाहेर तो पडला रोशन, आणि तिथून हा अपघात झाला, म्हणजे फलंदाज बाद झाला. ज्यावेळी रामायणामध्ये आपण पाहिलं असेल, लक्ष्मणाने आखून दिलेल्या रेखेच्या बाहेर अगदी सीता बाहेर पडल्या आणि मोह आवरता आला नव्हता, आणि मैदानावरती तेच आहे, थोडंसं बाहेर आले आणि तिथून फलंदाज बादही झाले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी.
गोलंदाज सूरज माफ करा 5व्या क्रमांकाचा बॅटर आहे. सँडी गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सेम बॉल स्विंग अँड मिस. या चेंडूवरती फलंदाज क्रमांक आणखी एक बाद विकेटचं पतन. खेळ संपलाय. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 2 ओव्हर्स बाबा 11 संघ जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. अगदी दोन्ही ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने मैदानामध्ये खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आला डबल 1 11. सेकंड ओव्हरमध्ये ही 11 धावा पण स्कोर कार्डवरती पाहिल्या. नवीन बॅटर अंकुश आलाय मैदानावरती. तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये मंदारला हे आपण पाहताय. पहिल्या 2 षटकामध्ये इकॉनॉमिक बॅटिंग आपण पाहिली. 11च्या सरासरीने 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा बाबा 11 संघ टॉस जिंकला आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने निश्चितपणे निवडलाय. मात्र निर्णय थोडासा घातक ठरला. आतापर्यंत जवळजवळ 4 गडी बाद झालेत आणि इथून आता 12 बॉलवरती मैदानावरती कशा पद्धतीने खेळवेल, कारण 6व्या क्रमांकाचा बॅटर आहे जो आता मैदानावरती दाखल झालाय. बॅटर अंकुश. राऊंड द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. लोअर फुल टॉस फ्रंट ऑफ द विकेट बॉलला खेळून काढले बिटवीन द गॅप. जोपर्यंत स्वीपर कव्हरला चेस केलं जाईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. डायरेक्ट हिट तर आला. डेंजर एंडला थ्रो आहे मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. या बॉलवरती 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3च्या साह्यानं रनांचा आकडा पाहिला तर जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. 25 रन्स 25 धावा स्कोर कार्डवरती. पहिला बॉल यावेळी फेकून झालाय. गोलंदाज मंदारला आपण पाहताय. इथून धावा येणं गरजेचं आहे कारण दुपारचं सत्र आहे मैदानावरती. दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटकेबाजी होताना आपण सातत्याने पाहिले. यावेळी देखील एकदम लाजवाब बॉल ऑफ साईडला उडवायचा होता बॉलला मात्र बॅटची एज आणि फलंदाज क्रमांक आणखी एक बाद विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. पुढच्या मॅचसाठी श्री मानाई देवी पॉवर हिटर्स आणि श्रीराम वॉरियर्स दोन्ही संघाला विनंती आहे. हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. श्री मानाई देवी पॉवर हिटर्स आणि श्रीराम वॉरियर्स बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. याच्यानंतर आपली मॅच आहे आणि हे षटक जसं संपेल प्लीज आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. मागच्या बॉलवरती विकेट आलाय. नवीन बॅटरी मैदानावरती दाखल झाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झालाय. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. अगदी चांगली गोलंदाजी राहिला. 11च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये खेळ राहिला. गोलंदाजी ट्रॅकवरती जसा मंदार आलाय. पहिल्याच बॉलवरती 3 धावा त्याच्यानंतर एक गडी बाद झालेत आणि इथून आणखी एक बॉल डॉट आलाय. थोडंसं प्रेशर बनवलंय. दर्पण क्रिएट केला बॅटिंग करणाऱ्या बाबा 11 या संघावरती. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. मोठ्या फटका खेळायचा होता. आणखी एक विकेट धोक्यामध्ये आहे. नाही यावेळी ड्रॉप केले सोडले कॅच. एक सिंगल धाव कंप्लीट होईल. तर क्रिकेटमध्ये एक धाव वाचवणं गरजेचं आहे कारण तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की परीक्षेमध्ये एका मार्काला, निवडणुकीमध्ये जसं एका मताला, तसं क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला फार महत्व आहे. थँक्यू. अभिषेक नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. हॅलो. शिवसेना अडकळगण कार्यकारिणी युवा सेनाचे सहसचिव सन्मान्य श्री राकेश कांगणे साहेब आपल्या इथे उपस्थित राहिलेत. संघर्ष प्रतिष्ठान पंचकृषी क्रिकेट विभागातर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपण आपला वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. 1 to go शेवटचा बॉल. राऊंड द विकेटने आतापर्यंत मंदारच्या प्रतिम गोलंदाजी राहिले. पुढे एकदा हलक्या हाताने शेअर करायचं होतं पचारकडे. स्ट्रॉंग अपील. षटक क्रमांक 3 संपलाय. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 3 ओव्हर्स बॅटिंग करणारा बाबा 11 चा संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती.
साठी गोलंदाजी ट्रॅकवरती दयानंद आलाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेल्यात. राईट मोर द विकेट ना दयानंदचा पहिला बॉल. यावेळी फटका चांगला आहे. एलिव्हेशन नव्हतं या बॉलवरती, थोडंसं प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं डीप मध्ये. बॉलला जोपर्यंत अडवलं गेलंय तिथून निश्चितपणे काही धावा मात्र वाचवल्या गेल्या आणि ती 2 धावा कंप्लीट झाल्यात. रणसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचतात 28 या आकड्यावरती. शेवटच्या षटकाच्या काही प्रगतीपथावर. चला तिकडे रिव्ह्यूची मागणी झाली इनफिल्ड अंपायर्स कडून. मोठा फटका पाहिला होता आणि आउटफील्ड मध्ये काव कॉर्नर रिजन मध्ये बॉलला अडवलं गेलंय. मात्र टीव्ही अंपायरच्या माध्यमातून तो बॉल बाउंड्री लाईनला ब्रश झालाय का याच्यावरती तर दृष्टिक्षेप टाकला जातोय आणि तो निर्णयही आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. रणसंख्या जर आपण पाहिली तर 28 या आकड्यावरती आहे. आता इथून 6 धावा येतील त्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. आपण सर्वजण पाहत आहे टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग ते 2025 पर्व 3 चा थरार. थर्ड अंपायर आहेत आणि तिसरे पंच त्या ठिकाणी शहानिशा करतात. चला त्यांच्या माध्यमातून शहानिशा केली जाते या बॉलसाठी. चला 4 रन चौकार आहे. येस चला वेटिंग पुन्हा एकदा त्या डिसिजन साठी वेटिंग करतोय. चला तिसरे पंच आहेत, तिसरे अंपायर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत सिग्नल येईल. ऑनफिल्ड अंपायर कडून रिव्ह्यू घेण्यात आला होता. चला माफ करा 6 धावा आहेत. 6 रन्स 6 धावा आहेत. तिसरे पंच आहेत त्यांच्याकडून पाहिलं गेलंय आणि हा जो डिसिजन आहे तो अगदी सर्व अँगलने चेक केला गेलाय. सर्व अँगलने हा डिसिजन चेक केला गेलाय. तिथे जर आपण पाहिलं तर ज्यावेळी तो बॉल अडवला गेला त्यावेळी पाय जो आहे तो पाय बाउंड्री लाईनच्या रोला बॉल ही लागलाय. बॉल ही हलकासा टच झालाय आणि तिथे मात्र अंपायर्स कडून शहानिशा केली गेली आहे. त्याच्यामुळे चला विनंती आहे मित्रांनो, अंपायरचा जो काही निर्णय आहे तो आपण खेळाडू वृत्तीने ऍक्सेप्ट करून मॅचला सुरू करूयात. 6 धावा आल्यात बॉलवरती, कारण हा जो डिसिजन आहे त्याला पंचांच्या माध्यमातून रेफर केलं गेलं. रणसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन्स 32 धावा ऑन दी स्कोर कार्ड. मागच्या बॉलवरती फटका चांगला होता आणि ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता त्याच्याच बॅटमधून फटका आलाय. त्याच्यामुळे मी मगाशीच म्हटलं की मैदानावरती झेल सोडल्यानंतर बऱ्याचदा बॅटर्सला आपण आक्रमक होताना पाहिले आणि सध्याच्या घडीला तो बॅटर ओमकार आक्रमक देखील झालाय. शफल झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल्स होतोय नो मॅच लँड मध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट. डेंजर एंडला थ्रो निश्चितपणे झालाय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ खूप सुरेख पाहत आहे आणि या 2 धावेंच्या मदतीनं रणसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. बाबा 11 संघ पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा तो निर्णय आहे तो आतापर्यंत थोडासा बॅकफुटला घेऊन जातोय बाबा 11 संघाला. पुन्हा एकदा एक मोठा फटका, बिग हिट या बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार.
डीजे 6 धावा आल्या, रणसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती 40 आणि जो उल्लेख झाला होता की कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, बॅटर ओमकारचा अगदी एका धावेवरती झेल सोडला होता, कीपर कडून ती चुकी झाली होती आणि तिथून आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा हा मोठा फटका आलाय, मिड विकेट सीमा रेषा पार, बॅक टू बॅक 3 इन अ रो. आक्रमक आहे मैदानावरती बरसतोय ओमकार, म्हणून कॅचेस फार गरजेचे असतात. कॅच सुटल्यानंतर काय होतं ना, वानखेडेच्या मैदानावरती आपणही पाहिलंय, मॅक्सवेलचा झेल सोडला होता मुजीबनं आणि होत्याचं नव्हतं झालं होतं त्या मॅच मध्ये. इथे संधी आहे ओमकारला बाद करण्याची, ही संधी होती. यावेळी 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या साह्यानं जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 1 टू गो, लास्ट बॉल आहे पहिल्या इनिंग मधला. या षटकामध्ये अक्षरशः जर आपण पाहिलं तर 3 षटकार आले, 22 धावा आतापर्यंत खर्ची करतोय गोलंदाज दयानंद दयाला. आपण पाहता शेवटचा बॉल, राईट मूव्ह विकेटने, यस यस यू मिस, आय विल डेफिनेटली इट. यश हवेत फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये स्कोर कार्ड वरती जर आपण धावा पाहिल्या तर धावा झाल्यात 48. 49 धावांचं टार्गेट यावेळी सेट केलं गेलंय. पुढचे मॅच आणि पुढच्या मॅचच्या दोन्ही कॅप्टन्सचा विनंती आहे, दोन्ही कॅप्टन्स आलेत, मानाई देवी पॉवर हिटर्स आणि श्रीराम वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तर सन्माननीय दशरथजी शिगमन साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भैरवनाथ समाज कल्याण विकास संस्था सायटेवाडी ताडील यांच्याकडून 7,000ची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभली. मी विनंती करेल आयोजन कमिटीला की आपण सन्माननीय दशरथजी शिगमन साहेब यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अनिलजी मोहिते आपणास विनंती आहे, अनिलजी मोहिते आपल्या शुभ हस्ते आपण शिगमन सरांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. चला दोन्ही कॅप्टन्स आहेत, बोथ कॅप्टन्स कम फॉर दी टॉस. पुढची मॅच आहे, दोन्ही कॅप्टन्स आपल्या दरम्यान उपस्थित आहेत. चला दिनेशजी शिगमन साहेब आपल्यास विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्रीराम वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला मानाई देवी फायटर्स. हेड इज कॉल आणि यावेळी जर पाहिलं तर चला टेल आलाय, टॉस जिंकला यावेळी श्रीराम वॉरियर्स या संघानं. आता त्यांच्याकडे देखील आपण चर्चा करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपल्या दरम्यान आहेत. टॉस जिंकला, आता निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निवडलाय. आपण जास्त वेळ घेणार नाही. त्या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणार, संपूर्ण आयोजन आणि ही क्रीडा नगरी इथे खेळताना आनंद आणि स्पर्धा पाहताना म्हणजे काय वाटतं एकंदरीत स्पर्धेबद्दल? नेतृत्वपूर्ण आयोजन आहे. चला धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा देतोय. दुसऱ्या बाजूला गणेश जिमन आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच आमचं क्षेत्ररक्षण असतं, पण आता बॅटिंगला तर आम्ही एक चांगल्या टार्गेट राखण्याचा प्रयत्न की 40+ करण्याचा प्रयत्न करू. आणि ही स्पर्धा पाहत असताना म्हणजे पंचक्रोशी प्रीमियर लीगचं 3रं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षामध्ये हे मैदान आणि या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहता काय म्हणाल?
आयोजन तर खूप चांगलं होतं. पहिलं वर्ष पंचवर्ष आम्ही कोपरीला खेळलो. त्याच्यानंतर दुसरं पंचवर्ष आम्ही तपस्या ग्राउंड आपला चंदन सरला आणि तिसरं सर्वांची इच्छा होती की आपण यावर्षी नारंगी ग्राउंड खेळूया. म्हणून यावर्षी सर्वांच्या प्रयत्नाने कमिटीच्या सर्व अतूट प्रयत्नाने हे ग्राउंड भेटलं. चला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. या मॅचमध्ये टॉस जिंकलाय श्रीराम ऑरियस संघानं आणि ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निवडलाय. मी विनंती करेल सन्माननीय शिगवण साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचाही यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्यही फार मोलाचं आहे आणि पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये अगदी वेळात वेळ काढून देखील ते उपस्थित राहिले. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम या स्पर्धेमध्ये. हॅलो. तदनंतर शिवसेना युवासेना सहसचिव राकेशजी कांगणे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर त्यांना मी विनंती करतो साहेब आपण मंचावर यायचे. त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार सन्मान आपण इथे करणार आहोत. मी आमच्या कमिटीचे सल्लागार सुनील भाटे साहेब आपणास विनंती करतो आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. चला मॅचला होते सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा हादरा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला गॉन. चला मॅच ऑन. पहिला गडी पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीशला आपण पाहताय आणि पहिल्याच बॉलवरती ते महत्त्वाचा गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी बॅटिंग एंडला मंदार दाखल झालाय. डावखुरा त्याचा बॅटर आहे. क्षेत्ररक्षक सजावट पाहिली तर सर्कलच्या बाहेर आता मात्र मंदारसाठी मिड विकेट तैनात केला गेलाय. ऑफ साईडला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन ठेवलाय. मिड ऑफ आहे त्याच्याबरोबरने शॉट फाईन लेग आहे. कोलबट टप्प्याचा बॉल होता. हलक्या हाताने स्टीअर केली बॉल मागे निघून गेलाय. शॉट फाईन लेगला बॉलला अडवलं गेलंय. तिथून एक सिंगल धाव कंप्लीट होते आणि संघ एका धावेनं आपलं खातं उघडत आहे. महामाया सुपर स्ट्रायकर या संघाला आपण बॅटिंग करताना पाहता 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 49 धावांना प्रत्युत्तर देत असताना आता मैदानावरती सुरुवात कशी होईल फार महत्त्वाचं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलेलं आहे की क्रिकेट तुम्हाला कोणतंही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट ही विजयाची गॅरंटी देत नाही. मागच्या मॅचमध्ये 60+ टार्गेट होतं आणि त्या धावाही चेस झाल्या होत्या. आता इथून ही 49 धावा चेस होतील. डिपेशन स्कूप केले बॉलला इनफिल्डच्या डोक्यावरून पाठवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चौकार 4 रन्स. बॅटमधून हा चौकार आला. अक्षरशः गुडघा टेकवला. स्कूप केलं. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही आहेत. सर्कल बरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे तुम्हाला हे करावं लागणार आहे. धावा 49 करण्यासाठी 4 षटकांची मॅच आहे. म्हणजे किमान 12च्या सरासरीनं तुम्हाला धावा करायच्या आहेत.
आणि अशा परिस्थितीमध्ये फटके येणं गरजेचं आहे. यावेळी नजाकत कलात्मक फटका, गलीमध्ये पुन्हा एकदा बॉलला ट्रॅव्हल अडवलं जातं आणि तिथून धावा जर पाहिलं तर 1 धाव येईल. रणसंख्या 6 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावा झाल्यात आतापर्यंत 6. पंचक्रोशी प्रीमियर लीग 3चा थरार विद्यमान घडीला 2 संघ मैदानावरती पाहत आहे. एका बाजूला बावा 11 आणि दुसऱ्या बाजूला महामाया सुपर स्ट्रायकर्स 2 संघ आहेत मैदानावरती. बॅटिंग करण्याचा निर्णय निवडला होता मॅचमध्ये बावा 11 आणि पहिल्या सत्रामध्ये स्कोरकार्डवरती धावा लगावल्या 48 म्हणजे 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि गडी बाद झाला 1 धावफलकावरती. धावा जर पाहिलं तर आहे 6. सर्कलच्या बाहेर पुढे एकदा मंदर पाहतोय त्याच्यासाठी काय क्षेत्ररक्षक फील्ड सेट केलं गेलंय. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर आणि ऑन साइडला वाईड इशलांगॉन. खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी. तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ बॉल त्याच्यावरती देखील फटका शोधून काढला हेलिकॉप्टर. म्हणजे खोलवर टप्प्याच्या बॉलवरती आजकाल बॅटर्सला आपण आक्रमक होताना पाहिलं. हा जर बॉल पाहिला थोडासा बाहेर होता, सन्मान दिला आणि हे फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये हे फार गरजेचं आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवरती समाचार. अच्छे का सन्मान और बुरे का अपमान या गोष्टी मैदानावरती असतं गरजेचं आहे. आणि यावेळी पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 7 या आकड्यावरती स्थिर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. 1 टू गो. येणाऱ्या 19 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 42-42 धावा. षटकातील शेवटच्या बॉलला उडवण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला. एक सिंगल धाव कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करणारा जो संघ आहे महामाया सुपर स्ट्रायकर तो संघ जाऊन पोहोचलाय. आफ्टर कंप्लीटेड फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट्स, 8 रन्स ऑन दी बोर्ड. चार षटकांची मॅच, 24 चेंडूचा खेळ, 2 धावा आल्यात. तर मुजीबचा विचार केला तर गरजेच्या दुसऱ्या बाजूला रोशनच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एक असा एक वेगळा विक्रम आहे. अगदी कोलावरी डी हे गाणं आपण पाहिलं 2007 मध्ये गाणं रिलीज झालं होतं धनुषच्या माध्यमातून. सदानंद मैदानावरती दाखल झालेत. 10 मध्ये 25 हे समीकरण राहिले मॅच मध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही बाजूनही मॅच अजूनही इनकम्प्लीट आहे. फटके चांगले आले, गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न झाला. जर प्रेशर क्रिएट केला गेला तर बॅटिंग करणारा संघ ही या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. कारण मुजीब खूप चांगला खेळ करत होता. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत लाजवाब बॅटिंग पाहिली होती आणि एक महत्वाचा गडी, एक महत्वाचा वेल सेटल बॅटर मात्र माघारी परतलाय. किरणला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहताय. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ या षटकातील समाप्त झालाय. 4 बॉल्स ऑफ रिमेनिंग. राईट अमोर द विकेट ना पुढचा बॉल. बॅटरी शफल झालेत. अक्रॉस आउट खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. हे दर्पण निर्माण करेल. येणारा एक डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करेल, प्रेशर निर्माण करेल. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुम्ही कोणता फटका कधी खेळायचा, काय करायचं मैदानावरती हे तुम्हाला अगदी योग्यरित्या माहिती असायला हवं. समीकरण जर पाहिलं तर 10 मध्ये 25 करायचं होतं. एक डॉट बॉल आल्यानंतर आता 9चं समीकरण राहिले. 9 मध्ये 25 हे गणित सोडवायचं आहे बॅटिंग करणाऱ्या महामाया स्ट्रायकर संघाला. पॅडवरती बॉल होता, बाहेर बराचसा राहिला. तिथून एक सिंगल धाव कंप्लीट. पंचांचा इशारा पाहता लेग बाय एक्स्ट्रा रन्स संघाच्या स्कोरकार्डमध्ये ऍड होईल आणि रणसंख्या 1च्या मदतीनं 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 25 धावा करायच्या आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2.4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. बावा 11 आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेवरती काम करायचं आहे. 12 सामने आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि आपण जी मॅच खेळताय या स्पर्धेमध्ये 4थी मॅच आहे. घड्याळात पाहिलं तर 1:06 मिनिटाचा वेळ झालाय. इथून अजूनही 8 सामने शिल्लक आहे. त्याच्यामुळे विनंती आहे चला वेळ घेऊ नका. मी सातत्याने उल्लेख करते की वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ तुमच्यासाठी थांबली नाहीये आणि वेळ कोणासाठी थांबणारी नाहीये. प्रत्येक सेकंदाने वेळ पुढे जाते आणि त्या प्रत्येक सेकंदाबरोबर आम्हाला अपग्रेड होणं, आम्हाला पुढे जाणं तितकंही महत्त्वाचं आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. राऊंड द विकेटने नाही तर आता ओव्हर द विकेटने गोलंदाजी होईल मंदारसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये ऑन साइडला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. सर्कलच्या बाहेर, सर्कलमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. अर्थात जो बॉल आहे त्या बॉलला कशा पद्धतीने डिलिव्हर केलं जाईल. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून फुल टॉस बॉल
चुकी झाली मागे आणि यस हा बॉल लाँगच्या रिजनच्या बाहेर येतोय. एक नशिबाचा चौकार. अरे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे तब्बल 19 धावा. 25 धावांची गरज होती आणि मागच्या बॉलवरती चुकी झाली. क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. आताचा बॉल आहे तो फ्री हिट म्हणजे बॅटरकडे लायसन आहे. कोणत्याही भागामध्ये हवा तसा बॉल घेऊ शकतात. दोन गोष्टींचं उल्लंघन होता कामा नये. एक म्हणजे रन आउट आणि दुसरं म्हणजे हँडलिंग द विकेट. दोन गोष्टींचं उल्लंघन झालं तर बॅटर बाद. त्याच्या व्यतिरिक्त लायसन आहे या बॉलवरती. मोठा फटका आलाय मागे. या बॉलसाठी क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग मध्ये बॉलला अडवलं गेलंय. तिथून केवळ आणि केवळ एक सिंगल धाव कंप्लीट होईल. रणसंख्या 1च्या मदतीनं जाऊन मात्र पोहोचेल 31. 31च्या घरात 31 धावा ऑन दी बोर्ड. या षटकातील आता शेवटचा बॉल राहिलाय. 7 मध्ये अजूनही करायचे आहेत तब्बल 18 धावा. 7-18चं समीकरण आहे या मॅच मध्ये. एका बाजूला महामाया स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला बाबा 11. या दोन संघामधील भिडत. कोणता संघ स्कोर कार्ड वरती आपली पहिली मॅच जिंकत पॉइंट टेबल मध्ये प्रवेश करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आणि झेल ड्रॉप. इथे 2 धावा निश्चितपणे आल्यात. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपवला गेलाय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये करायचे 16 धावा. 6 मध्ये 16 धावा चेस होतील की 6 मध्ये 16 धावा डिफेन्स होतील हे पाहण्या अगोदर एक छोटीशी विश्रांतीमध्ये संधी देऊया डीजे मास्टरला. बाबा 11. चला वेळ कमी घ्या कारण चर्चा होगा तो खर्चा होगा. कारण क्रिकेटमध्ये मोमेंटम पण गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये ज्या मोमेंटमने खेळ चाललाय तो रिदम कंटिन्यू होणं गरजेचं आहे. कारण रिदम बऱ्याचदा तोडण्याचा प्रयत्न होतो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आपण हेही पाहिलं बॅटिंग करणाऱ्या संघाकडून तसे प्रयत्न होतात. फायनलमध्ये आपण पाहिलं असेल की रिषभ पंतचा तुम्ही इंटरव्ह्यू ऐकला असेल. ज्यावेळी रिषभ पंत तो अगदी स्पष्ट उल्लेख केला की गेम स्लो करण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून चर्चा होगा तो खर्चा भी होगा. आता 6 बॉल राहिलेत. 6 बॉलमध्ये करायचे 16 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव मंदारसाठी ऑन साईडला. पुन्हा एकदा पाहिलं तर वाईड इश लॉंग ऑन मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक 6 मध्ये 16चं समीकरण. पहिला बॉल फुल टॉस बॉल वरती केलाय प्रहार. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तितकं दर्जेदार. लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट झाल्यात. लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि यावेळी चला रिव्ह्यू साठी मागणी केली जाते. टीव्ही अंपायर्स आहेत आणि तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा निर्णय तपासला जाईल. चला रिव्ह्यूचा सिग्नल आहे. रिव्ह्यू साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. फुल टॉस बॉल होता म्हणजे समीकरण आहे 6 मध्ये 19 धावांचं. 6 मध्ये 16 करायचे होते आणि पहिल्याच बॉलवरती फुल टॉस बॉल. आक्रमक फटका, मोठा फटका. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चला कोणताही खेळाडू जाणार नाही. तिथे आमचे थर्ड अंपायर राहतात ते मात्र शहानिशा करतील आणि सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवतील. अगदी सामना रंगला. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 6 मध्ये 16ची मॅच आहे आणि पहिल्याच बॉलवरती फटकाही आक्रमक आलाय. त्यामुळे आता चर्चा इथेही केली जाते. चला खेळाडूला विनंती आहे. खेळाडू जाणार नाही नाहीतर पेनल्टीलाइज केलं जाईल. याच्यावरती देखील दक्षता. स्ट्रिक्टली नियम आहेत. तुमचा 12वा खेळाडू कोणताही खेळाडू जाणार नाही. हे काही नियम आहेत आणि क्रिकेटमध्ये नियम हे फार गरजेचे. आता नियम नसतील तर कोणताही खेळ नाही आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला नियम पाळणे फार बंधनकारक आहे. कारण इथे लगेचच पेनल्टीलाइज केलं जातं. अंपायर त्या ठिकाणी शहानिशा करतील, चौकशी करतील, पाहतील.
चला सेफ आहे बॉल, तिथे फक्त 2 धावा मिळतील. एकदा टाय वाजवूया त्या क्षेत्ररक्षकासाठी. अगदी लाजवाब आपल्या संघासाठी आउटफील्ड मध्ये प्रदर्शन आपण पाहिलं. पुढचा बॉल, आणखी एक फुल टॉस, आणखी एक आक्रमण. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक बॉल वरती येतो, चुकी झाली आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. शिल्लक राहिलेत आणि 4 मध्ये 10, 4-10 ही मॅच आता रंगली गेली. मी म्हटलं की शेवटच्या ओव्हर अगदी बॉल पर्यंत एक रंगतदार मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आतापर्यंत मंदारच्या बॅटमधून आक्रमक बॅटिंग राहिले. 4 मध्ये करायचे 10 धावा, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार आहे. एखादा डॉट बॉल डिलिव्हर्ड आला, एखादा जर बॉल चांगला डिलिव्हर्ड केला गेला तर इथून ही मैदानावरती उलटफेर होईल. 4 and 10 समीकरण. या बॉलवरती लॉफ्ट केलंय, सरळ पाठवून दिलंय सीमा रेषा पार. लाजवाब षटकार. सन्माननीय बाळूजी पाटील आणि मधुजी पाटील दोघांना विनंती आहे. सन्माननीय बाळू पाटील असेल आणि मधु पाटील दोघांना विनंती आहे, प्लीज आपण दोन्ही मान्यवर व्यासपीठावरती या. येणारे 3 चेंडू बाकी आहेत, 3 मध्ये 4 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये मंदारच्या बॅटमधून आक्रमक बॅटिंग झाली. 10 मध्ये 17 वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि सेट केलंय. म्हणजे ही मॅच त्यांनी सेट केली आहे. पहिले 2 फुलटॉस बॉल होते, त्याच्यावरती क्षेत्ररक्षणही आपण खराब पाहिलं आउटफील्ड मध्ये. आणि या मैदानावरती आतापर्यंत बॅकफुटला जाणवते बाबा 11चा संघ. कट केले बॉलला, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. लाजवाब आणि एक क्लासिकल बॅटिंग बॅटर मंदारच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि या मॅचचा विजेता संघ ठरलाय अर्थात मामाया सुपर स्ट्रायकर ऑन दिस मॅच. आणि पॉइंट टेबल मध्ये त्यांचा प्रवेश यावेळी निश्चित झालाय. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल केला जाईल. मायक्रोफोनवर भरत मोरे सर आपल्या दरम्यान जॉईंट होतील. चला, मॅन ऑफ द मॅच साठी मंदारला विनंती आहे. महामाया स्ट्रायकर्स संघाकडून मंदार, ज्याच्या बॅटमधून 21 धावांचं योगदान राहिलंय. आणि त्या मंदारला मॅन ऑफ द मॅच साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. तर यावेळी जर पाहिलं तर मंदारसाठी 3 लगातारच्या षटकारासाठी उमेश धाडवे यांच्याकडून धाडशे यांच्याकडून तब्बल 1000चं कॅश प्राइज होतं. मात्र आमच्याकडून ते अनाऊन्स करण्याचं राहून गेला. मी दिलगिरी व्यक्त करतोय. मी विनंती करेल, चला मॅन ऑफ द मॅच साठी मंदार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा भरत मोरे सर आपल्या दरम्यान जॉईंट होतील.